बेटा, आपण देवळात का चाललोय? मला नाही यायचं मंदिरात. अगं तर इथपर्यंत आलीस ना, मग देवाचं दर्शन घेऊ आणि मग निघू. नो मॉम, आय डोंट वॉन्ट टू कम. इथे वाईबच नाही आता. अगं बच्चा, त्याचं काय ना बेटा, आपण इथे देवीच्या मंदिरात जे जातोय ते फक्त देवीच्या दर्शनासाठी नाही. आपलं स्टेटस काय, आपण कोण आहोत, आपण किती श्रीमंत आहोत हे दाखवण्यासाठी जातो. आणि आपण देवळाच्या उद्धारासाठी म्हणून देणगी सुद्धा देणार आहोत. आणि हे सगळं आपण का करतोय सांग? कारण या गावात आपण जागा घेतोय. महाजन कुटुंबाची तू एकुलती एक वारस आहेस, तेव्हा व्यवहारामध्ये सुद्धा तुला लक्ष घालायला हवं. आय अंडरस्टँड, पण तुम्ही लोक जाताय ना, तर माझी काय गरज आहे? राजन मी काय म्हणते, देवीच्या मानाची साडी आपल्या अनिकालाच मिळणार आहे ना? येस, ऑफकोर्स. बेटा, सगळ्या गावासमोर देवीच्या मानाची वस्त्र मिळणं ही खूप मानाची गोष्ट आहे. या गर्दीमध्ये ती गावछाप मुलगी पण असेलच. मग तिच्या नाकावर टिचून हा मान तुला नकोय का? नो मॉम, आय वॉन्ट टू कम. दिस विल बी माय डब्ल्यू. म्हणजे जिंकणं. काय देवी आईचा उधो, देवी आईचा उधो. राजन साहेब, अहो तुम्ही आमच्या गावची 100 एकरवर जमीन घेताय आणि त्यावर रिसॉर्ट बी बांधणार आहे सा. अहो त्यामुळं आमच्या गावच्या लोकांना रोजगार मिळणार आहे आणि आमच्या गावचं नाव जगाला माहीत होणार आहे बघा. आणि यासाठीवर गावकरी जमीन बी द्यायला तयार आहेत. आता तुम्ही आमच्यासाठी इतकं समज करताय, तर आम्ही बी तुमच्यासाठी एक गोष्ट करायचं म्हणतोय. तुमच्या या पोरीला आमच्याकडून भेट म्हणून देवाची महावस्त्र, मानाची साडी द्यायची असं आमच्या मनाला वाटतंय. बरं, गुरुजी, आणा ती महावस्त्र. ऋषी, देवी आईचा, देवी आईचा, देवी आईचा. सरपंच, हे सगळं काय आहे? मानाची साडी माझ्या मुलीला मिळणार होती ना, मग तिलाच मिळायला हवी. काढायच्या खांद्यावरून आत्ता. हो हो, काढतो. नाही सरपंच, राहू द्या. देवी आईने तिला दिलेला आशीर्वाद आहे तो आपण परत नको काढून घ्यायला. राहू द्या. ते बघा, ते म्हातारं, तेच आपल्या 100 एकरच्या डीलच्या आडवं यायला लागले. होय, तेच आहे ते. अहो त्याला किती वेळा सांगितलं, त्याच्या हातापाया पडलो तर बेनं म्हणते जमीनच देणार नाही. कुरणे फालतू कारण मला देऊ नका, कळलं? जमीन विकायला तयार करण्यासाठीच त्यांचा पगार घेताय ना तुम्ही. मग त्या म्हाताऱ्याच्या तोंडावर अजून पैसे मारा
आणि ही डील मला क्रॅक करून द्या. अहो मॅडम, मी तर त्याला गुंट्याला 20 देतो म्हणत होतो, तरी मी बेनं म्हणते की मला जमीन विकायची नाही. आता काय करायचं तुम्ही सांगा. कुरणे, जर तुम्हाला काम जमत नसेल तर मी दुसऱ्या कोणाला तरी हायर करते. हो, नको नको मॅडम, असं काय करायलाय. अहो काय मॅडम, मोठ्या साहेबांनी सांगितलंय की कुणावरही जोर जबरदस्ती करू नका. ज्याला जमीन विकायची असेल त्याच्याकडनं जमीन घ्या. आता आम्ही जर असं केलं तर त्यांना काय वाटेल. कुरणे, पण मी आता सांगते ना, तर काहीही करा, ही जमीन मला हवी आहे म्हणजे हवी आहे. मग आता तुम्ही सोडा तो नाच. अहो ह्यो कुरणे जिबेला जे पक्का आहे की नाही, तुम्हाला सांगतो ह्या. आता मी तुम्हाला सांगते ही डील कशी क्रॅक करायची. नमस्कार काका. आबा, अहो ह्या हे कुरण्या, तुला एक डाव सांगितलं ना, मी माझी जमीन देणार नाही. सारखं सारखं येऊन का माझं डोकं खातोयस तू? ओ आबा, काय बोलतोय ते तर ऐकून घ्या की. ह्यांना तुमची जमीन घ्यायची आहे. आता तुम्ही आणि हे काय बोलायचं ते बोला. नमस्कार काका, मी रागिणी महाजन. मला या गावामध्ये एक मोठं रिसॉर्ट ओपन करायचं आणि त्यासाठी मला जमीन हवी आहे. आणि एकदा का या जमिनीवर एक रिसॉर्ट ओपन झालं तर याचा फायदा गावातल्या लोकांनाच होणार आहे. गावच्या लोकांचा फायदा होईल? हो ते कसं काय? काका, रिसॉर्ट जर गावामध्येच ओपन झालं तर जॉब येतील ना इकडे, आणि मग लोकांना गावाच्या बाहेर जायची गरजच पडणार नाही. आणि तुम्हाला जमिनीचा मोबदला मिळेल तो वेगळाच. इथं समध्यासनी शहरात जायची घाई लागली आहे. आणि एकदा का जमिनी विकल्या तर इथं कोणाचा बी फायदा होणार नाही, तोटाच होईल. आता पैसा आला की इथलीच पोरं गाव सोडून शहरात निघून जातील.